प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब। गणेश भक्त दानशूर नेतृत्व आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री महेंद्र शेठ घरत यांच्या शेलगर येथील निवासस्थानी स्थानबंद झालेल्या श्री गणरायाचे मनोभावी पूजा अर्चन करीत घरत कुटुंबियांच्या बाप्पाचे दर्शन। श्री हे आदिशक्तीचे रूप, त्या लक्ष्मीचा सन्मान करूया या संकल्पनेतून बाप्पा चरणी महेंद्र घरत यांची प्रार्थना। गणरायाचं आगमन झालं का सर्व आपण पाहतो की सर्वांना आनंद होतो। वर्षात आपण जेव्हा हे त्यांची आरास करतो किंवा त्यांचं आगमन होतो तर सर्वांच्या अपेक्षा असतात आपलं सर्व जे आयुष्य आहे ते सुखाचं गेलं पाहिजे। दुःख, दारिद्र्य, विघ्न आहे, शेवटी तो विघ्न अर्थ आहे, त्याच्या येण्याने सर्व विघ्न आपली बाजूला जातात आणि म्हणून हा आनंदाचा अनेक। आणि गणपती बाप्पा आल्यानंतर वर्षातून जे लोक आपल्याकडे आले नसतात, ते पैपावणे असतील, मित्रपरिवार, ते त्यांचे सर्वांचे पाहिजे आहेत ते आपल्या घराकडे येत असतात किंवा ते इथं त्या निमित्तानं हजेर लावतात आणि एक हा 5 दिवस आनंदाचा सोहळा असतो। आपण मागणी करतो की सर्वांना सुख दे। चांगला पाऊस झाला यावर्षी, कोविडमधून आपण बाहेर पडलो, आता स्त्रियांवर बरेचसे अत्याचार चाललेत। आपण बाप्पाला बोलतो की हे विघ्न आहे, म्हणजे 50% आज स्त्री आहे आणि आपण त्यांना महालक्ष्मी बोलतो, महादुर्गा बोलतो, सरस्वती बोलतो, अन्नपूर्णा बोलतो आणि त्यांच्यावर कोण आपली आई आहे, कोण भगिनी आहे, कोण मुलगी आहे, त्यांच्याकडे आपण समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। जनसेवेचा आपण वसा घेतलेला आहे। जे काय मी भाषणात पण सांगतो, जे आमदार खासदार करणार नाही ती कामं आमच्याकडे, वर्षाला 200-300 लोकांना रोजगार देणं, जे कोण गोरगरीब आपल्या दरवाज्यावर त्यांना मदत करणं, शिडकोच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं केली, लोकांना मैदानं दिली। आपण सर्व आज मी शेलगर गाव पहा, सगळ्या फॅसिलिटीज फ्री आहेत, एसी जिम फ्री आहे, लग्न, डोहाळे जेवण, वाढदिवस, कुठलाही कार्य करा, 1 रुपया गावकऱ्यांना खर्च येत नाही आणि स्वच्छ सुंदर गाव, कुठेही रस्त्यावर मला पाणी दिसणार नाही, सीसीटीव्ही लावले आहेत, हायमास्ट आहे आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधा दिल्या। तर या गावांचा विकास झाला, म्हणजे ते दिवी पाटील साहेबांनी लढ्यातून जे मिळवलं तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय।